खूप सगळ्या क्लब्सनी कष्ट घेतले, सगळ्या प्रेसिडेंट्सनी कष्ट घेतले, सगळ्या डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सनी खूप कष्ट घेतली. सो म्हणून आपण हा आकडा बघू शकतो. हे काय नाही, त्या नृत्याचं काम खूप नक्की नाही. कौतुकास्पद गोष्ट आहे ही. मी ऍडमिन डायरेक्टर होते. कुठलाही चांगला विषय आला की आता कोणाला बोलवा, तर मंजू असं मला वाटायचं. तरी म्हणजे मग सारखं नाही बोलवायचं, मी तुला पीसच्या वेळेला बोलावलं. पण मग ही ओरेटरी स्किल्स कशी डेव्हलप झाली? कारण ते खूप कमी लोकांमध्ये असू शकतात. ही माहिती सगळं असतं, पण ते पोचवायचं कसं? सो मला असं वाटतं की मी पूर्ण माझी ओरेटरी स्किल ही रोटरीत शिकली. हो, Probably. म्हणजे मी ती ओरेटरी स्किल शिकले म्हणून माझा मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि कॉर्पोरेट कन्सल्टन्सीची करिअरची बाजू तयार झाली आणि मी सुरू करू शकले. ते आज किती ट्रॅफिक आहे, तुम्ही नोकरीला कसं जाऊ शकाल? उद्या तुम्ही जर म्हणायला लागला मला कुठला संघर्ष नको आयुष्यात, तर काहीच करायला नको. सो ओनली वेन यू डाय, मला असं वाटतं सगळे संघर्ष बंद होतात. तोपर्यंत कोणीच विचारत मग काहीच प्रश्न राहत नाही. पण मला असं वाटतं की संघर्षामधनच माणूस घडतो आणि त्या सगळ्या संघर्षांना आपण ओपन आर्म्सनी इन्व्हाइट करायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. जसं मराठीमध्ये म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, तसे तुमच्या आयुष्यात संघर्ष नसतील, तुमच्या आयुष्यात काहीच विवंचना नसतील, तर तुम्हाला तुमची कपॅसिटी कधी कळणार की संघर्ष पाहिजे आयुष्यात. कारण संघर्षामधनच तुम्हाला तो अनुभव आणि तो कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होतो. नाही तर तुम्ही स्वतःला नेहमीच कमी लेखत राहणार, स्वतःला नेहमीच असं वाटणार नको नको सगळे तिकडे पूर्वीचे मी कसं जाऊ.